तुम्हा सर्वांचं फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत ठाण्यामधील गावदेवी मैदानात, जिथे लागला आहे आंबा महोत्सव। विशेषतः या आंबा महोत्सवामध्ये कोकणातून आंबे आले आहेत, म्हणजे देवगड, पावस, रत्नागिरी, सावंतवाडी। चला तर मग माझ्यासोबत आंबा महोत्सवला लेट्स गो। इथून अशी एंट्री केल्यानंतरच आपल्याला इथे असे वेगवेगळे आंब्याचे स्टॉल दिसत आहेत। घारगर मँगो, दादा हे आंबे कसे आहेत? कुठला आहे हा? देवगड। हे 750, हे 750 चे आहेत। हे 1000 रुपये डझन आहे। काय असा फरक आहे? साईजनुसार फळ आहे मॅडम, साईजनुसार फरक आहे। बघा ना, फरक दिसतोय बघा याच्यात। अच्छा, साईजनुसार फळ आहे। हा इथे साईजनुसार प्राइस वेगवेगळी होते। 1000 रुपयाचा आंबा थोडासा मोठा आहे, थोडासा नाही, 300 ग्राम प्लस। 300 ग्राम बघा आपल्याला थोडा साईज नाही, वेट पण आहे 300 हे ग्राम। बघा याचं वजन 300 ग्राम आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे। 300 ग्रामचा आंबा आपल्याला 1000 रुपयाला आहे। वनराज हा दुसरा आंबा। याची कुठली जात नाव काय? वनराज। वनराज हा चवीला कसा लागतो? सेम हायब्रिड आहे, दोन मिक्स जात बनलेले आहे ते। अच्छा अच्छा, आणि हा देवगड वरून डायरेक्ट इथे येतो ठाण्याला। हे बघा तुम्ही इथे येऊ शकता, तुम्हाला देवगडचे खास आंबे खायचे असतील तर। कॉन्टॅक्ट नंबर आमचा इथे बॉक्स स्वतःचे बिल्डिंग होम डिलिव्हरी चालू आहे। हे बघा होम डिलिव्हरी पण चालू आहे। कुरिअर चार्जेस 4-5 डझन फ्री होम डिलिव्हरी। वाव, बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे दुसरा दिसतोय पारकर बंधू। चला इथे जाऊया। तुम्ही कुठून आला आहात काका? रत्नागिरी पावस। रत्नागिरी पावस, म्हणजे सगळे आंबे रत्नागिरी पावस। देवगड हा इथे देवगड आहे जामसांडे, आणि हा रत्नागिरी पावस। अच्छा, तर पहिले मला तर सांगा की आंबा आपण ओळखायचा कसा, की हापूस कुठला का कसा? हापूस तर बरेच प्रकारचे असतात। मी कर्नाटक, केरळ पासून, मद्रास पासून हापूसच्या नावाने, पण आपल्याकडे कोकणातला जो आंबा असतो तो असा लालसर, जे तोडणीमध्ये जून तोडणीचा खड्डा पडलेला हा आंबा। कच्चा आंबा तोडताना पहिले वैशिष्ट्य, आंबा देठात खड्डा असला की तो जून तोडणीचा आंबा असतो। अच्छा, मग तो आंबा 75% झाडावर तयार झाल्यानंतर तो आंबा काढला जातो। अच्छा, आणि आपल्या हापूसला सुगंध असतो। ओके, आणि आपल्या हापूसची साल एकदम पातळ असते, पातळ साळीचा असतो। आपल्याला आणि ओरिजिनल आहेत, म्हणजे झाडावरून तोडून आणलेले आहेत। आणि आतमध्ये ऑरेंज। अच्छा, कर्नाटक, बाहेर केरळचा जो आंबा किलोवरती मिळतो, तो डझनावरती विकला जातो, तो आंबा आतमध्ये येलो निघणार। अच्छा, त्याची साल खाऊ शकत नाही, साल त्याची कडू लागते। आपल्या कोकणातल्या आंब्याची साल गोड लागणार, बाटी गोड असते, ती बाटी खाऊ, तो घशाला लागतो, खवखवतो। आपल्याकडला कोकणातला आंबा घशाला खवखवत नाही, आंब्याचं वैशिष्ट्य। हापूस आंब्याची ओळख। ओके, काकांनी छान माहिती दिलेली आपल्याला, आणि हे पावसवरून आलेले आहे, तर तुम्ही इथे नक्की भेट द्या पारकर बंधू। इथे 1000 रुपयापर्यंत इथे आंबे अवेलेबल आहेत, 800 पासून 1000 रुपयापर्यंत, तर इथे नक्की भेट द्या। दुसरा इथे स्टॉल आहे, तो आहे रामेश्वर कृपा मँगोज फार्म। आमच्याकडे देवगड येथील जगप्रसिद्ध हापूस व पायरी आंबे योग्य दरात मिळतील, असं या काकांनी इथे म्हटलेलं आहे। नमस्कार काका, तुम्ही कुठून आला आहात? आम्ही कांदळगाववरून आलो, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। म्हणजे कोकणातून। मला सांगा की ओरिजिनल आहेत काका, आपल्याला सांगतायत 350 ग्रामचा आहे। 350 ग्राम। ओके, हे कसे डझन आहेत? हे 1000 रुपये डझन। त्याच्या खालोखाल आहे। कसे डझन आहेत? 800 रुपये डझन। हे 800 रुपये डझन आहेत। त्याच्या खाली पाहिजे तर हे आहे 600 रुपये डझन। हे बघा इथे 600 रुपये डझनचे पण आहेत। पायरी आहे, पायरी पाहिजे तर पायरी आहे 400 रुपये डझन। 400 आंबा थोडासा साईजला कमी आहे, लहान आहे, पण तसाच रसाळ आणि गोड असेल। गोड येतो खायला, एकदम मस्त आहे। आणि ही मोठी पायरी आहे, अर्धा किलो वजन आहे। ओ, हे बघा बिग साईज पायरी, आणि हे अर्धा किलो आहे, अर्धा किलोचं आहे। काय किंमत आहे त्याची? त्याची किंमत 1200 रुपये। 1200 रुपये डझन आहे।
पुरे अर्धा किलो वजन. अच्छा, तर मला सांगा की आपल्याला रस करायचा असेल तर कुठला आंबा योग्य आहे? रसाला पायरीचा चांगला येतो. रसाला पायरी, हापूस नाही? आणि आंबट गोड लागतो. हापूसचा पण करतात. आंबा आमच्याकडे टेस्ट करून बघायचं. तुम्ही पण मॅडम आंबा टेस्ट करून बघा. हे बघा, काकांनी आपल्याला आंबा टेस्ट करायला दिला. एकदम थोडा द्या काका, एवढा नको मला. नाही नाही, घ्या तुम्ही, भरपूर घ्या. बघा दादा, टेस्ट बघा. हो दादा, घ्या. सो काकांनी मला आंबा टेस्ट करायला दिलाय, तर आपण बघूया कसं आहे. काही घ्या, तुम्हाला घ्या, त्यांना हे घ्या, सर्वच घ्या तुम्ही. पाणी देतो मी तुम्हाला. आंबा तर एकदम गोड आहे. मी आता टेस्ट केला नाही, आता मी तुम्हाला सांगते खूपच छान. मी इथे नक्की भेटते. टेस्ट कशी वाटली आता आंब्याची खाल्लं? काकांनी मला आंबा टेस्ट करायला दिला होता आणि खूपच छान लागला, एकदम मधुर. तुला नसेल तर नाही म्हणून. नाही नाही, मला आवडलाच, मी तेच सांगते. काका एकदम जेन्युअनली मला विचारतात आणि मी खरंच सांगते. तर मला तो खूप आवडला. तुम्ही पण इथे नक्की भेट द्या. त्यांच्याकडे इथून तिसरा स्टॉल आहे. तिसरा 3 नंबर स्टॉल नंबर 3च आहे. 3 नंबर स्टॉल जो दिसत आहे तो आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न हापूस, देवगड व रत्नागिरी येथील जगप्रसिद्ध शेट्टे यांचा इथे स्टॉल आहे. ओके, तर तुम्ही कुठून आलात? देवगडवरून. देवगडवरून आले आहात. तर हा कुठला आंबा आहे पहिला? हा देवगडचा आहे, सगळे देवगडचे. हापूस आहे. कसा डझन आहे हा? हा 700 रुपये. हा बघा, 700 रुपये डझन आहे. हा अजून पिकेल ना थोडा? हा आता कडक आहे, 2 दिवसानंतर. हे 2 दिवसानंतर तयार होणार. हा 700चा आहे. हा पुढे मोठा साईज आहे. किती ग्राम असेल हा? हा 300 ग्राम. 300 ग्रामचे आंबे आहेत. हे पण हापूस आहेत. हा हे कुठले? हे मोठे करायचे. हे सगळे हापूसच आहेत ना? हो हो, सगळे हापूस. हे कसे डझन आहेत? हे 1000 रुपये डझन. 1100 रुपये डझन आहे. 1100 आहेत. मोठी फळ आहेत सगळे. हे 350 ग्रामचं फळ. आणि ओरिजिनल आहे झाडावरून. ओरिजिनल. हे बघा, हे आपल्याला सांगतात ओरिजिनल आहेत, झाडावरून तोडून आणून इथे त्यांनी विकायला ठेवले. गवतात पिकलेले, आडीतले. म्हणजे तुम्हाला अस्सल चव जर आंब्याची घ्यायची असेल तर तुम्ही इथे गावदेवी मैदानाला आंबे महोत्सव लागलेला आहे, शेट्टी बंधू आहेत, तुम्ही तिथे भेट देऊ शकता. हे काय आहे? हे 1000 रुपये डझन. हे पण 1000 रुपये डझन. काकांकडे सर्वात मोठे मोठेच आंबे आहेत, तर मला हातालाही तसे लागता येत ते मोठे मोठे. हे 900 रुपये डझन आहे. हे बघा, सेम. हे तयार आहेत मोठे असे आणि ते कच्चे. अच्छा, ओके. हे बघा, इथे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय. ओके, इथे आल्यानंतर इथे पुढचं आहे आदर्श देवगड हापूस आंबा सेंटर, पेडणेकर. तर आपण या काकांना विचारूया. हे कसे डझन आहेत? हे 550 रुपये, हे 700 रुपये, हे 600 रुपये. हे 600 आहेत. तिकटपट्टी बंडल सांगलेले तेव्हा टाकू बसले. हा हा, हे कसे डझन आहेत? हे 900 रुपये. हे 900 रुपये डझनचे आंबे आहेत. ही पायरी आहे. ही पायरी, हे पायरी आहे. पायरी आहे, खाली पण पायरी आहे. हे कसे डझन आहेत पायरी? पायरी 600 रुपये. हे 600 रुपये डझनचे आहेत. थोडा साईज छोटा आहे पायरीचा. हापूस हा मोठाच आहे. हे पण आहे 600 रुपये डझन. देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर असं इथे लिहिलेलं आहे. अच्छा, तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही देवगड मालवण. देवगड मालवणवरून आलेले आहे. देवगड हापूस आहे. हे देवगड हापूस हो, आहेत. ही आणि याची पायरी आहे. किंमत काय ह्याची? हे 1000 रुपये डझन आहेत. हे 1000 रुपये. आणि किती ग्राम असेल हा? हा 350 ग्राम आहे. हे बघा, 350 ग्राम आहे. ओके. ही पायरी आहे. हे बघा, हे पायरी आहेत. सो इथे हापूस आणि पायरी असे 2 जातीचे आंबे अवेलेबल. हे कसे आहेत? हे 900 रुपये. हे 900 रुपये. हो 300 ग्रामचं आहे. हे कुठले? हे हापूसच आहे. हे सगळे हापूस हो. आहेत. किंमत काय ह्याची? हे 800 रुपये डझन आहे. हे 800 रुपये डझन. हो साईजला थोडंसं आहे. 600 वाले पण आहे. हे 600 वाले हो. आहेत. हे हे 800 वाले आहेत. हे 700 वाले आहेत. हे 700 वाले आहेत बघा. हे 700 पासून 1000 रुपयेपर्यंत इथे आंबे अवेलेबल आहेत. देवगडवरून आलेले आहेत आणि हे हापूस आहेत, पायरी पण आहे. हा हे बघा, हे बघा कसं डझन येते? हे 700 आहे, हे 900 आहे, ही पायरी आहे. हे बघा, ही पायरी आहे. हे देवगड हापूस आहे. हा, पायरीचा कशी किंमत आहे? पायरी 700 रुपये आहे. 700. छोटी आमच्याकडे 400 रुपयाला आहे. छोटी हे 400. 900, हे 800. हे 800 ला आहे. हे बघा,
तर इथे हापूस आणि पायरी दोन्ही अवेलेबल आहेत. हापूस 350च्या हा बघा, याची साईज ही जम्बो आहे. काय किंमत आहे याची? त्याची 900 रुपये डझन. 900 रुपये डझन. तरी हा 300 ग्राम असेल. 350च्या 350 ग्रामचं फळ आहे. 400 ग्राम आहे आणि हा खरंच दिसायलाही मोठा आहे. आणि गवतात पिकवलेला ऑर्गॅनिक आंबा आहे आमचा. ओरिजिनल स्वतःच्या ओरिजिनल बागेतला जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. हे बघा, आमचा 16 नंबर स्टॉल आहे कात्रदेवी. तुम्ही कुठून आलेले आहात? वेंगुर्ला देवगड हापूस आंबे हे काही वेंगुर्लेवरून आलेले आहेत आणि देवगडचे हापूस आंबे आहेत. ते कसे डझन आहेत? काय 700, 800, 900, 500 रुपयापासून आहेत ते 800 रुपये. सो इथे 500 पासून 900 पर्यंत आहे. 900 पर्यंत आंबे आहेत बघा. आणि सगळे देवगडचे हापूस आहेत. सर्व देवगड हापूस आहे. कशी किंमत आहे मला सांगा? ही 900 रुपये डझन आहेत. हं. ही 800 रुपये डझन आहे आणि ही 750ला 1.25 डझन आहे. आणि हे मिडियम साईजमधले आहेत ते 700ला 1.5 डझन आहे. 18 नग, 15 नग, 12 आणि 10 नग. वा. आता हे सावंतवाडीचे आपल्याला आंबे बघायला मिळतील. हा हापूस आहे ना? हा देवगड हापूस. काय किंमत आहे याची? ह्याची 1000 रुपये किंमत आहे. हे हा 1000 वाला तो 900 वाला 700 वाले 600 वाले 800 वाले पायरी आहे केशर आहे. पायरी केसर इथे सगळे अवेलेबल आहेत. मयेकर बंधू हा बघा. हे रत्नागिरीवरून आलेले आहेत आणि मला आंब्यांचा दर सांगा. हे 800 रुपयाला आहे. 1500ला 3000ला 4 डझन. 600ला हे 600ला आहे. हो. हा 500 रुपयाला 500ला. हो. आणि छोटं फळ आहे 400. हे 400ला आहे. हे सगळ्यात मोठा 1000 वाला आहे. हा बघा 1000. तरी हा 300 ग्राम असेल. 300च्या वरती. 300च्या वरती आहे बघा. 300 ते 350 ग्राम पर्यंत असतो. 1000 रुपये. हो या. एक नवीन जात आहे आपल्याकडे रत्ना म्हणून आहे. रत्ना ही वेगळीच जात आहे. वेगळी जातीचा आंबा इथे भेटलेला आहे. रत्ना कसा डझन आहे हा? हा 700 रुपये. 700 रुपये डझन. तर चवीला सेम हापूस सारखाच लागतो. वेगळीच चव असेल. याची वेगळीच चव आहे. तुम्ही नक्की घेऊन बघा. रत्ना ह्याची जात आहे. ही पायरी आणि हे पायरी आहे. हे कसं डझन आहे? 700 रुपये. तिथे नक्की भेट द्या तुम्ही लोकांनी. भेट द्या आंबा महोत्सव ठाणे गावदेवी.